नमस्कार, खोंडे न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण शहादा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममताताई यांना भेटायला आपण आलेलो आहोत। पण आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे आपण त्यांचे मिस्टर सन्माननीय यमराज दादा आपण यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचं काय मत आहे, त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर नमस्कार, मी खोंडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आलेलो आहे आणि मराठी दक्ष पत्रकार याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलेलो आहे। तुम्ही नाभिक समाजाचे आहेत। आपला हा समाज बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी नगरसेवक पदापासून वंचित होता आणि आज तुम्ही भरभरून मतांनी, मला वाटतं की शहाद्यामध्ये 2 नंबरच्या पदावर मतांच्या संख्येनुसार तुम्ही 2 नंबरावर आहेत। तर तुम्ही याचं श्रेय कसं देणार आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे त्या संदर्भात? 2025 सार्वत्रिक निवडणूक शहादा नगर परिषद यावेळेस झाली, त्यावेळेस आपल्या समाजाला तिकीट देण्यामागं माननीय विजय भाऊ चौधरी, आमदार राजेश दादा पाडवी, निलेशजी माळी जिल्हाध्यक्ष आणि मकरंद साहेब, आदरणीय मकरंद पाटील साहेब यांनी आपल्या समाजावर विश्वास दाखवत माझ्या धर्मपत्नी ममता यमराज पवार यांना प्रभाग क्रमांक 14 मधून उमेदवारी यावेळेस दिली होती। तर आपण यावेळेस सर्वात जास्त मतांनी आम्हाला प्रभाग 14 येथील सर्व माता बंधू भगिनींनी भरघोस मतांनी आम्हाला निवडून दिलं आहे। तर यावेळेस आपला समाज फार यामध्ये वंचित होता। आपल्या समाजाचे कोणी उमेदवार आतापर्यंत झाले नाही, तर कोणी तिकीट दिलं नाही पार्टीने। पण यावेळेस आपल्या समाजावर विश्वास ठेवत आपल्या सर्व भाजपच्या नेते मंडळींनी आम्हाला यावेळेस उमेदवारी दिली आणि आपण ते उमेदवारी घेऊन फार मेहनत घेत आपण ते विजयश्री खेचून आणला आहे। सर्व प्रभाग क्रमांक 14च्या जनतेने भरघोस आशीर्वाद आपल्या उमेदवाराला दिला आहे। मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला एवढ्या बहुमताने जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला, तर तुमची नेमकी योजना काय आहे? पुढची योजना अशी, आमदार राजेश पाडवी साहेब यांच्या मी साहेब असल्यामुळे मला विकास कामं मी मागच्या 5-6 वर्षापासून या प्रभागामध्ये आणि शहरात करत होतो। माननीय आमदार साहेब मकरंद साहेब यांच्या माध्यमातून त्याच्यावर विश्वास ठेवून लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे। तर येणाऱ्या काळात जे काही आमच्या प्रभागात काही समस्या आहेत त्या आपण पूर्ण करण्याचे प्रयत्न राहणार आहे। आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून निधी आणून रस्ते, ओपन प्लेस, गटारीचे कामं आहेत, काही आपण ॲम्ब्युलन्स आहेत, या पद्धतीने आपण भरपूरशा विकास कामांना प्राधान्य देणार आहोत आणि प्रभाग क्रमांक 14च्या जनतेच्या कधी विश्वासाला तडा जाणार नाही याची पूर्ण दक्षता आम्ही घेणार आहोत। धन्यवाद दादासाहेब, आपण दिलेल्या या योजनेबद्दल खोंडे न्यूज आपला आभारी आहे।